ऋग्वेदिक काळ हा भारतीय महिलांसाठी सुवर्ण काळ होता. म्हणजे सोप्या शब्दामध्ये तुम्हाला इथे विचारलंय, ऋग्वेदिक काळामध्ये महिलांची परिस्थिती कशी होती. तो तुम्ही अगेन इंट्रो मध्ये काय करू शकता, ऋग्वेदिक काळ नेमका कुठला होता हे लिहू शकताय. इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000, 1500 BC टू 1000 BC हा जो पिरियड आहे त्याला ऋग्वेदिक कालखंड असं म्हणतो. या कालखंडामध्ये महिलांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक बऱ्यापैकी समानता होती आणि म्हणून हिस्टोरियन काय म्हणतायत, इट वॉज अ गोल्डन एज फॉर इंडियन फिमेल्स. कारण याच्यानंतर आता आपण कसं ठरवणार गोल्डन एज होता का नव्हता, कारण याच्यानंतर तुम्हाला इथे ग्राफ काढू शकताय. ऋग्वेदिक काळात महिलांची पोझिशन सगळ्यात चांगली होती, त्याच्यानंतर कंटिन्यू त्याच्यामध्ये डिक्लाइनच आपल्याला दिसतोय. सो हा आहे ऋग्वेदिक पिरियड. त्याच्यानंतर आला लेटर वेदिक पिरियड, त्याच्यानंतर आला महाजन पदांचा कालखंड, नंतर मौर्यन कालखंड. असं करत करत तुम्ही हे डायग्राम वगैरे काढू शकता. नाही काढली तरी चालेल, काही इश्यू नाही आहे, पण काढलं तर आणखी मार्क मिळू शकतात. आता इथे टीकात्मक चर्चा करा म्हटलेलं आहे, मग दोन्ही बाजू दाखवायच्यात. यू हॅव टू प्रेझेंट बोथ द साइड्स ऑफ कॉइन. ऑन वन हँड तुम्हाला हे सांगायचंय की येस इट वॉज अ गोल्डन एज, हा सुवर्ण काळ होता, आणि एका दुसरीकडे तुम्हाला हे पण सांगायचंय नाही नाही जेवढं भारी दाखवलं जातं तेवढं पण नव्हतं. ठीक आहे, सो दोन्ही सांगणं अपेक्षित आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, ऋग्वेदिक काळामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार होता. जसं मी मगाशी सांगितलं, इनफॅक्ट काही महिला या आजीवन मरेपर्यंत अनमॅरिड राहून, अविवाहित राहून शिक्षण घेऊ शकत होत्या. आता तुम्ही घरी जाऊन सांगा बरं, मला लग्न नाही करायचंय, मला शिक्षण घ्यायचं लाईफ टाईम, घरच्या आणतील तुम्हाला. सो अशा महिलांना काय म्हटलं जात होतं, ब्रह्मवादिनी. ब्रह्मवादिनी म्हणजे काय, तर बऱ्याचदा या महिला अविवाहित राहून शिक्षण घ्यायच्या किंवा विवाह झाला तरी त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. इनफॅक्ट अनेक महिलांनी ऋग्वेदामधल्या ऋचा सुद्धा लिहिलेल्या आहेत. इथे तुम्हाला नावं माहीत असणं अपेक्षित आहेत. अपाला, घोषा, अपाला, घोषा, विश्ववरा, विश्ववरा या ज्या सगळ्या महिला आहेत त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण घेतलंय आणि ऋग्वेद रचण्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका महत्वाची आहे. दुसरं आहे ते म्हणजे धार्मिक जीवनात सुद्धा त्यांना हे होतं, पार्टिसिपेशन होतं. रिलिजियस सगळ्या प्रकारचं पार्टिसिपेशन होतं, एज्युकेशनल, रिलिजियस, पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक. पेस्टल अनालिसिस इथे तुम्ही लिहू शकता. सो धार्मिक सहभाग होता. यज्ञ करण्यात सुरुवातीला महिलांना सुद्धा यज्ञ करायला अलाउड होतं. स्वतः एकट्या करू शकत नव्हत्या, पण पतीच्या बाजूला बसून यज्ञामध्ये त्या सहभागी होऊ शकत होत्या. ओके, आणि मगाशी जे सांगितलं की ऋग्वेदामध्ये त्यांनी सुद्धा काही मंत्र लिहिलेले आहेत. तिसरी गोष्ट, थर्ड पॉइंट, विवाह आणि कौटुंबिक अधिकार. सो महिलांना मुळात चाइल्ड मॅरेज नव्हतं. सो एका विशिष्ट वयात आल्यानंतरच महिलांचा विवाह केला जात होता. आणि सगळ्यात महत्वाचं, या काळामध्ये स्वयंवराची प्रथा होती. काही प्रमाणात का असेना, पण महिलांना आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. इवन विधवांना सुद्धा पुनर्विवाह करण्याची परवानगी होती. आणि सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीच्या काळात एक पत्नीत्वाची प्रथा होती. ठीक आहे, सो हे सगळं, इवन काही केसेसमध्ये महिलांना डिवोर्स घेण्याची सुद्धा अलाउड होतं. नंतर हे सगळं बंद झालेलं लक्षात घ्या. सुरुवातीचा काळ हा गोल्डन एज होता, नंतर सिल्वर एज, ब्रॉन्झ एज, नंतर एकदम गणलेला कालखंड आलेला आहे. सो सुरुवातीला महिलांचे हाल खूप चांगले होते. सो मालमत्ता बाळगण्याचा सुद्धा अधिकार होता, जसं की स्त्रीधन. बऱ्यापैकी महिलांना सामाजिक स्वातंत्र्य होतं, त्या मुक्तपणे समाजात वावरू शकत होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जे सामाजिक सोशल एव्हिल्स ज्यांना आपण म्हणतो, वेगवेगळे सामाजिक चुकीच्या प्रथा परंपरा असतात, त्या नव्हत्या. सती नाहीये या काळामध्ये, चाइल्ड मॅरेज नाहीये, विडो रिमॅरेज वर बंदी नाहीये. सो विधवा पुनर्विवाह अलाउड आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही तुम्हाला हे
लक्षात येईल की महिला किती महत्वाच्या आहेत. इवन पॉलिटिकल ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अस्तित्व होतं, पार्टिसिपेशन. सभा आणि समिती याच्यामध्ये महिला भाग घेऊ शकत होत्या. हा पॉइंट राहिला इथे, तुम्ही ऍड करू शकताय. सभा आणि समिती याच्यात सुद्धा महिलांना सहभाग घेण्याची संधी होती. इवन पडदाच पद्धत माहित नाही, घोंगट घोंगट पडदा, त्याला पडदा पद्धत म्हणतो आपण. सो सती प्रथा बंदी होती, सती प्रथा नाहीये या काळात, पडदा पद्धत नाहीये, बालविवाह वगैरे काही नाहीये. ठीक आहे. मर्यादा काय काय आहेत? जरी आपण म्हणलं की गोल्डन एज होतं, तरी सुद्धा एवढं पण गोल्डन नव्हतं जेवढं सांगितलं जातं. महिलांना कितीही स्वातंत्र्य असलं तरी सुद्धा समाज पितृसत्ताकच होता. सो घराचा जो प्रमुख असणार आहे तो पुरुषच असणार आहे. भले महिलेला सन्मानाचं स्थान होतं घरामध्ये किंवा गावामध्ये, परंतु जे मालकी हक्क होते ते सगळे पुरुषांकडेच होते. सो पितृसत्ताक, पॅट्री आर्कल सोसायटी ज्याला आपण म्हणतो तीच होती. समाज हा पुरुष प्रधान होता. इवन वारसा हक्क, ठीक आहे. समजा माझ्या हातात माझी जी प्रॉपर्टी आहे ती, समजा मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. सो माझ्या मृत्यूनंतर माझी प्रॉपर्टी आपोआप कोणाला जाणार आहे? मुलाकडेच जाणार आहे. इवन गोल्डन एज असून सुद्धा ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता अगेन स्त्रियांना सभा आणि समितीमध्ये भाग घ्यायला अलाउड होतं, पण जे किंग होतं, जे सगळ्यात महत्वाचे पोझिशन होत्या, राजा असेल, सेनापती असेल, ह्या महिला बनू शकत होत्या का? नाही. सो राजकीय पार्टिसिपेशन होतं, पण पॉवर मात्र नव्हती, हे लक्षात घ्या. ठीक आहे. इवन व्यवसायामध्ये सुद्धा हे होतं, आपलं मर्यादा होत्या. स्त्रिया काय करू शकत होत्या? ज्या घरगुती कामं असतात किंवा शेतीची कामं त्या करू शकत होत्या, पण उद्योगधंद्या करणं, व्यापार करणं हे मात्र त्यांना अलाउड नव्हतं. ठीक आहे. अगेन या काळात आपल्याला स्त्री देवता दिसतात, जसं की उषा, अदिती, सावित्री, फिमेल गॉडेसेस. बट दे वेर नॉट ॲज पॉवरफुल ॲज मेल गॉड. ठीक आहे. सो फिमेल गॉडेसेसचं अस्तित्व दिसतं आपल्याला, बट दे आर नॉट ॲज पॉवरफुल ॲज मेल गॉड्स, हे पण लक्षात घ्या. आणखी एक महत्वाचा पॉइंट इथे, महिलांना यज्ञ करायला अलाउड तर आहे, यज्ञात पार्टिसिपेट करू शकतात, पण स्वतःहून यज्ञ करू शकत नाही, नवऱ्याच्या डाव्या बाजूला बसून. ठीक आहे. फक्त त्या सहभागी होऊ शकतात, स्वतःहून स्वतंत्र यज्ञ करू शकत नाहीत. सो महिलांचं परिस्थिती थोडी बरी होती नंतरच्या काळापेक्षा तरी, पण तरी सुद्धा काही बंधनं त्यांच्यावर होती. सो कन्क्लुजन काय असणार आहे की नंतर किंवा उत्तर वैदिक काळ असेल किंवा नंतरचे सगळे कालखंड जे आहेत त्याच्या तुलनेत महिलांमध्ये लक्षणीय त्यांना स्वातंत्र्य होतं. शैक्षणिक असेल, सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा धार्मिक सगळ्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य होतं. पण तरी सुद्धा तो, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात घ्या, तो परिपूर्ण सुवर्ण काळ मात्र नव्हता. चांगली होती परिस्थिती, पण गोल्डन एज म्हणावं एवढी पण भारी नव्हती. काही मर्यादा या स्त्रियांवर त्या काळात सुद्धा होती. सो हे तुम्ही लिहू शकता. चला, आता एन्शंटवर आपण बरंच डिस्कस केलं. आता थोडंसं मेडिवल, विशेषतः जे मुघल पेंटिंग आहे त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूयात.